भगवद्गीता अध्याय 1. तत्रापच्छस्तीन तान पंथ पितृनथ पितामहा आचार्य ज्ञानतुला भातृपुत्रा पौत्र स्खित्सताक्षरूरा सुहादक्ष सेनेयोभ योरुभरो योरपी. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये आपले आई वडील, आपले वाड वडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातेवंड, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तात्पर्य, अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवा सारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना, पितामह भीष्म, सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यामध्ये गुरु, शल्य, शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखा पुत्र, अश्वत्थामासारखा मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्राला नाही पाहिले. ताम्न सक्षीय तान्म समीक्ष सकामतेय सर्व बंधून वस्थितान कृपया परयाविष्टो विषीद दप्तीम ब्रवीत. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाच, दृष्टेम स्वजन कृष्ण युषुस समुपस्थितं सिदिंद मम गात्राणि मुखु च परिशुष्यति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तात्पर्य, भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देव देवता आणि सत्पुरुषाच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती त्याद्वारे कितीही प्रगती असला तरी त्यांच्याकडे देवी सद्गुणाचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासून सहानुभूती वाटतच होती आणि आता विविध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याबद्दलही करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला, तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित होता. वस्तुतः संपूर्ण कुटुंब, अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी जमले होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते. एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेने होती. म्हणून म्हटले आहे की यस्याती भक्ती भर्गवर किंचना सर्व गुर्ण स्तोत्रे समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महद्गुणो मनोरथे न सती धावतो बही. ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या विरुद्ध दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसते, केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावर अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षितला जातो.